पूर परिस्थिती म्हणजे घरापर्यंत काय पाणी आलं नाही, पण शेताचं बरंच नुकसान झालंय बघा. रोप आणून लावल्या दोन रुपये 1 रुपया. इथेच मोजला तर किती रुपये होतात मोजा की. असं पाणी बघा किती आहे. हे सोडण्याच्या पलीकडे जे पाणी आले ही लावल्या रोप. हातगुण बघा. फक्त 2 आठवडे झाले असतील रोप लावून, सगळं पूर्ण पाण्यात गेले. ह्याच्या आधी वाटत होतं की महापूर किती मस्त, जसं म्हणतात ना पर्यटन स्थळ आहे तसंच वाटत. तुमच्या गावाला पूर येत नाही ने माळावर लावला लागलं की खरंच हे लई वाईट असते. हातगुण बाद आहे. हा होय, पनोती सगळेजण मिळून टोचले. हे आमची मम्मी लावल्या हो, हिचं काय नाही. सगळं आता जरा चांगलं आलं मग शेताकडे आलं. आता यायचं काय कारण पोहत जायचं. एक नाव ठेवायचं. नाव ठेवूया तुम्हाला नाव. काय आणि इकडे बघा वरणा. हे सगळा वरणा गेलाय पाण्यात. काय दर बी चांगला लागलेला. शेंगाचं तर हालत तुम्ही बघा लागलाय. हे आता पाणी जोपर्यंत कुजून वास येणार आता पूर्ण सगळं. हा सैनिक टाकळी आणि खिद्रापूरचा रोड आहे. हा नजारा आहे पूर्ण तिकडपर्यंत. पूर्ण सगळं शेतात ऊसात सगळीकडे पाणीच पाणी. हाय चला बाय.